करायचा। सटाणा नगर परिषद निवडणुकीसाठी मंगळवारी दिनांक 2 रोजी किरकोळ अपवाद वगळता शांततेत मतदान पार पडले। एकूण 67.54% मतदानाची नोंद झाली। मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व ईव्हीएम मशीन मराठा हायस्कूल परिसरातील देव मामलेदार हॉलमध्ये तयार करण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षितरित्या ठेवण्यात आली आहेत। निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर होणार असून तोपर्यंत सर्व इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे सुरक्षित राहावीत यासाठी प्रशासनाकडून कडक सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली आहे। स्ट्रॉंग रूमवर 24 तास पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, 1 पोलीस अधिकारी आणि 10 पोलीस कर्मचारी सतत ड्युटीवर। स्ट्रॉंग रूम आणि परिसरात उच्च क्षमतेचे सीसीटीव्ही कॅमेरे दिवस-रात्र सुरू। सीसीटीव्ही फुटेजवर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून नियमित देखरेख। स्ट्रॉंग रूम असलेल्या मराठा हायस्कूलच्या इमारतीतील एका स्वतंत्र कक्षात मतदान यंत्रे ठेवण्यात आली आहेत। या जागेवर कोणत्याही बाहेरील व्यक्तीस परवानगी नाही। निवडणूक पारदर्शक व निष्पक्ष व्हावी यासाठी उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींनाही सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करण्याची परवानगी आहे। ते अधूनमधून येथे येऊन स्ट्रॉंग रूमची स्थिती, सुरक्षा व्यवस्था तसेच सीसीटीव्ही ऑपरेशनबाबत खात्री करत आहेत। मतमोजणीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्य, मोजणी टेबलांची रचना, कर्मचारी नियुक्ती याबाबत प्रशासनाने तयारी सुरू केली आहे। 21 डिसेंबर रोजी मतमोजणी प्रक्रिया सुरू होताच स्ट्रॉंग रूमचे दार सर्व उमेदवारांच्या उपस्थितीत अधिकृतरित्या उघडले जाईल। सटाणा नगर परिषद निवडणुकीचे निकाल कोणाच्या बाजूने झुकतात याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली असून सर्वांचे लक्ष 21 डिसेंबरकडे लागले आहे।